नमस्कार. माझं नाव सलील चिंचोरे आणि आजच्या माझ्या ऑडिओ ब्लॉगचं नाव आहे कौन बनेगा करोडपती. रात्री 8 वाजता मोदीजी राष्ट्र के नाम संदेश देणार म्हणल्यावर अमोल बेलसरेंनी अगदी जय्यत तयारी केली. मेणबत्त्या, दिवे, थाळी, लाटणे सगळं सामान एकत्र केलं. लॉकडाऊनचं पुढं काय होणार याची त्याला उत्सुकता होतीच. पण ह्या वेळच्या मोदीजींच्या भाषणांनी त्याची थोडी निराशाच केली. दरवेळचे ते ॲक्शन थ्रिलर चित्रपटासारखे त्यांचे भाषण, और इसलिए आज रात 12 बजे से असं म्हणून मग नाट्यमय कलाटणी. पण ह्या वेळचं त्यांचं भाषण म्हणजे अगदी 70ची आर्ट फिल्म होती. नाही म्हणायला त्या भाषणात न चुकता येणारी वैश्विक महामारी, आभारी हूँ 130 करोड भारतवासी, कुछ मांगने आया हूँ वगैरे नेहमीची वळणं आली. पण दरवेळसारखे अमोलला हे भाषण रोलर कोस्टर राईड नाही आहे असं वाटत असतानाच मोदीजींनी एक सनसनाटी घोषणा केली. मोदीजी म्हणले, देशाच्या प्रगतीसाठी सरकार 20 लाख करोड खर्च करणार आहे. तो एवढा मोठा आकडा ऐकूनच अमोलला गरगरायला झालं. मध्यमवर्गीय संस्कारामुळे 20 लाख करोड म्हणजे 2 वर किती शून्य, हा पहिला विचार त्याच्या डोक्यात आला. समोरच्या आयफोनवरच्या सिरीला विचारावं का असंही वाटलं. पण सिरीला हा प्रश्न इंग्लिशमध्ये नक्की विचारायचा कसा, म्हणजे हाऊ मेनी झिरोज आफ्टर 2, अशा या सगळ्या त्याच्या मनातल्या गोंधळात मोदीजींचं उरलेलं भाषण संपलं. तरीही हा आकडा काही अमोलच्या मनातून जाईना. गेल्या वेळेस कौन बनेगा करोडपतीमध्ये एका स्पर्धकाला 1 करोडचं बक्षीस लागल्यावर त्यांनी स्वतःच्या डोक्यावर थंड पाणी ओतून घेतलं होतं. अगदी उत्साहात तो एपिसोड बघणाऱ्या अमोलने त्याचंच अनुकरण करून घरच्यांची बोलणी खाल्ली होती. आता तर सवाल 20 लाख करोडचा होता. या पॅकेजमधून काही करोड मिळाले तर करलो दुनिया मुठ्ठी में सारखं आपणही मुकेशभाई शेजारी आपली एक टोले जंग बिल्डिंग बांधू. मग दररोज नीताभाई भी आपल्यासाठी उंदियो, फाफडा, ढोकळा असं काहीतरी पाठवतील आणि आपल्या घरातूनही त्यांच्याकडे थालपीठ पिठलं जाईल. अशी बेलसरे अंबानी युतीची अमोलला स्वप्न पडायला लागली. बरं, अमोलला हे इकॉनॉमिक पॅकेज काय असतं हाही एक दुसरा प्रश्न होता आणि त्याचं वाटप कसं करतात हा तिसरा. त्यांच्याकडे येणाऱ्या पोळ्याच्या मावशींनी त्यांना फोनवर सांगितलं की सरकार राशनसारखं कार्ड बघून या पॅकेजचं वाटप करेल. अमोलच्या बायकोच्या मते ॲमेझॉन किंवा मिंत्रासारखं हे पॅकेज घरी डिलिव्हर होणार असेल. काहीही असो, एवढ्या अवाढव्य रकमेतून आपल्याला निदान 1 करोड तरी मिळतील या कल्पनेनी अमोल अगदी सुखावला. या पॅकेजच्या वाटपासाठी पीएमओने एक नोंदणी क्रमांक आणि हेल्पलाईन दिली होती. त्याच्यावर त्यांनी आपलं नाव नोंदवलं. काही दिवसात त्याचा धंदा, नोकरी, गरज या सगळ्यांकडे बघून पॅकेजमधून त्याला काय देण्यात येईल हे ठरवलं जाईल असं सांगितलं. 5 दिवसांनी त्याला फोन आला. लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या नागरिकांना हे पॅकेज देण्याआधी काही प्रश्नांना म्हणजे क्विजला सामोरं जायला लागेल असं सांगण्यात आलं. मग काय, अमोल आणि त्याची फॅमिली अगदी खुश. त्यांना हेही सांगण्यात आलं की या क्विजचं सूत्रसंचालन करणार होते दस्तूर खुद्द बिग बी. लॉकडाऊनमुळे त्यांचंही शेवटी तेल, लहान मुलांचे कपडे, साबणांच्या जाहिराती यांचं उत्पन्न तर बुडालंय. तेव्हा त्यांच्यासाठी पण हे पॅकेज नाही तर काय. आता बिग बींशी हिंदीतून बोलायचं आणि तेही अगदी शुद्ध हिंदीतून म्हणजे अमोलला धडकीच भरली, कारण त्याचं सगळं हिंदी पुणेरी. मग त्यांनी ठरवलं जो होगा देखा जाएगा. मग हो हो म्हणता म्हणता तो दिवस उजाडला. सकाळी 10 वाजता बरोबर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
नमस्कार देवी और सज्जनों, स्वागत है आपका इस अनोखे और अद्भुत कार्यक्रम में जिसका नाम है 20 लाख करोड़ 130 करोड़ भारतवासियों के नाम। आज इस शो में हमारे साथ है अमोल बेलसरे जी। बहुत बहुत स्वागत है आपका अमोल जी। क्या करते हैं आप? धन्यवाद सर, धन्यवाद। पहले तो मैं आपका एकदम मोटा फैन हूँ। मैं एक कंपनी में काम करता हूँ सर, जिसको हम बोलते हैं ना चाकरमानी। हाँ, चाकरमानी हूँ मैं। वो काम के घाने में बैल रहता है ना, वैसा एकदम काम से एकदम कंटाल गया हूँ सर। अरे भाई, ये चाकरमानी क्या होता है? हाँ? कोई बात नहीं। कहाँ रहते हो आप? आपकी आवाज से मुझे मराठी लग रहा है। हो सर, हो। मैं मूळ का पुणे का हूँ, उधरीच लहान का मोटा हुआ। अभी मुंबई में सेटल हूँ सर, अपना पोटे पानी के लिए। सर आज मेरे साथ मेरी वाइफ, ये 2 पोरे, बाजू के बेवड़ेकर काका और सर समोर रहने वाली छायाताई। अरे बस 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 बस, आप सबको मेरा प्यार भरा नमस्कार और आपका भी बहुत बहुत स्वागत है। असं म्हणून बिग बींनी सगळ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली। अमोलला काही प्रश्न विचारून मग त्यानुसार इकॉनॉमिक पॅकेजमधून किती पैसे मिळतील हे ठरवलं जाणार होतं। तो अमोल जी तैयार हो जाइएगा। ये है आपके लिए पहला प्रश्न। भारत सरकार द्वारा घोषित किए गए आत्मनिर्भर भारत पैकेज के अंतर्गत आपको क्या मिलेगा? ऑप्शन ए, प्रवासी यानी माइग्रेंट के लिए निःशुल्क अन्न। ऑप्शन बी, किसान क्रेडिट कार्ड द्वारा किसानों को सुविधापूर्ण लोन। ऑप्शन सी, मनरेगा स्कीम के अंतर्गत धनराशि। या ऑप्शन डी, इसमें से कोई भी नहीं। प्रश्न आणि ऑप्शन ऐकून अमोल जरा गोंधळला। वर पक्षी नोकरदार व्यक्तीला यातलं काही मिळायची खरं तर शक्यता नव्हती, पण कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीचं पण एक मत घ्यावं म्हणून त्यांनी बेवडेकर काकांकडे बघितलं, तर काकांनीही मग मान हलवली। मग खिन्न स्वरात अमोलनी बिग बींना सांगितलं, सर ऑप्शन डी लॉक कर दीजिए। श्योर है आप अमोल जी? हाँ सर, इसमें तो मुझे कुछ नहीं मिलेगा। सही जवाब। आप काफी उम्दा खेल रहे हैं अमोल जी। इस प्रश्न में आपको धनराशि तो नहीं मिलेगी, फिर भी आप धीरज रखिए और आगे खेलते रहिए। अब आपके ऊपर समय की कोई पाबंदी नहीं। अमोल जी, ये रहा आपके लिए अगला प्रश्न। आत्मनिर्भर पैकेज के अंतर्गत आपको इसमें से क्या मिल सकता है? ऑप्शन ए, मछुआरों के लिए मत्स्य संपदा योजना। ऑप्शन बी, मधुमक्खी पालन के लिए धनराशि। ऑप्शन सी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना के अंतर्गत धनराशि। और ऑप्शन डी, इसमें से कोई भी नहीं। प्रश्न आणि त्याचे पर्याय बघून अमोल अजूनच खचला। कोळी बांधव, मधमाशी पालन, गरीब या सगळ्यांनाच मदत, पण आपल्यासारख्या नोकरी पेशा माणसासाठी काहीच तरतूद नाही। एक मोठा निश्वास सोडून अमोल म्हणला, सर इस बार भी ऑप्शन डी ही लॉक कर दीजिए। सही जवाब, बिल्कुल सही जवाब दिया है आपने। काफी विचार पूर्वक और विश्वास के साथ खेल रहे हो आप। बहुत बढ़िया अमोल। क्या बढ़िया सर।
असं उत्तर देऊन काय मिळणार. अमोलची गाडी आता हिंदीच्या रुळावरून ट्रॅक बदलून एकदम मराठीच्या रुळावर आली. सर, नोकरी पेशा करणाऱ्या माणसांनी फक्त द्यायचं असतं. इन्कम टॅक्स द्यायचा, पंतप्रधान सहाय्यता निधीला देणगी द्यायची, बिल्डिंगमधल्या स्टाफला चहा आणि खाणं द्यायचं, पैसे द्यायचे. पण आमची व्यथा कोण ऐकणार हो सर. आता बघा ना, जेट एअरवेजमधली माझ्या बायकोची नोकरी गेली, मुलांच्या परीक्षेचा काही पत्ता नाही आहे, आईवडिलांची या लॉकडाऊनमध्ये प्रकृतीची मला काळजी आहे. पण सरकारला आमची काहीच फिकीर नाही हो. मैं समझ सकता हूं अमोल जी, लेकिन बात दरअसल कुछ और है. आपके जीवन में कठिनाइयां है, लेकिन जीने के लिए आपको संघर्ष नहीं करना पड़ रहा. बाकी कितने लोगों का जीवन कोरोना की वजह से तहस महस हो गया है, पूरी तबाही मच गई है. इस बात पर मैं आपको बाबूजी, मतलब मेरे पूज्य पिताजी की एक कविता सुनाता हूं. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. इसलिए अमोल जी, हौसला मत हारिए. इस विचार के साथ आगे बढ़ते हैं. ये रहा आपका आखिरी सवाल. आत्मनिर्भर पैकेज के तहत आपको क्या मिलेगा? ऑप्शन ए, लघु उद्योग के लिए लोन की सुविधा. ऑप्शन बी, प्रोविडेंट फंड में 3 महीने की राहत. ऑप्शन सी, सरकार के कॉन्ट्रैक्टर्स को काम पूरा करने के लिए 6 महीने का अवकाश. या ऑप्शन डी, शहर में रहने वाले गरीबों को सस्ते मकान. बोलिए अमोल जी, यह आपका आखिरी सवाल है. सर, इसमें तो मेरे जैसे नौकरी करने वाले को प्रोविडेंट का एक ही ऑप्शन लग रहा है सर. आप ये ऑप्शन बी को लॉक ही कर दीजिए सर. क्या आप श्योर है? हाँ सर, मैं श्योर हूं. बिल्कुल सही जवाब अमोल जी. इस योजना में प्रोविडेंट फंड आपको 3 महीने के लिए 2% कम कटेगा, जिससे आपको 1800 या 2000 रुपए तक पगार में बढ़ोतरी हो सकती है. अभिनंदन, बहुत बढ़िया खेला आपने. थँक्यू सर, थँक्यू. आमच्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबाला तेवढाच आधार. 1 करोड नाही तर 2000 रुपये तरी मिळतील. आता हे 2000 रुपये मिळाले तर आपण पाण्याचा ग्लास स्वतःच्या डोक्यावर उपडा करायचा का, असा विचार अमोलच्या मनात आला. तेवढ्यात बिग बींनी विचारलं, इस 2000 रुपए का अमोल जी क्या करेंगे आप? यह धनराशि बहुत नहीं, लेकिन कुछ तो मायने रखती होंगी. अमोल काही बोलणार तेवढ्यात मागून त्याची बायको खुशीत उद्गारली, अहो ते पैसे मला हवेत. हां, कधी एकदाचा हा मेला लॉकडाऊन उठतोय आणि मी ब्युटी पार्लरला जातीये असं झालंय. कंटाळले बाई मी घरात. ते पैसे तुम्ही काही करा आणि मला आणून द्या. बहुत खूब कहा देवी जी ने. आप सबको बहुत सारी शुभकामनाएं. धन्यवाद. मग काय, त्या दिवशी रात्री कौन बनेगा करोडपती जिंकल्याच्या आनंदात घरी बदाम घालून खास शिरा बनवण्यात आला. तो शिरा खाऊन जेवण केल्यानंतर भांडी विसळता विसळता हा शिरा नीता बाबीला द्यायची आपली संधी हुकली. हा आलेला विचार झटकून अमोलनी कढई घासायला सुरुवात केली. धन्यवाद.